उल्हासनगरमध्ये रात्रीच्या वेळी गाड्यांमधून पेट्रोलची चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत। पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यानं चोरट्यांनी आता दुचाकी गाड्या सोडून पेट्रोलकडे आपला मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील गणेश नगरमधील ही चोरी उघड झाली आहे। तर रात्री 3च्या सुमारास 3 चोरट्यांनी गाडीतून पेट्रोल चोरलं आणि पोबारा केला। औरंगाबादेत युवा सेनेचे कार्यकर्ते भिडले। संत एकनाथ मंदिरात युवा सेनेचा निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी वरुण सरदेसाई हे कार्यक्रमातून निघून जाताच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या 2 गटात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। वाद कशावरून झाला याचं कारण मात्र नेमकं समजू शकलेलं नाही। देहूमध्ये मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात नगरपंचायतीत ठराव संमत झाला असून 1 एप्रिलपासून मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोरोना काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर चिकन, मटण आणि मासे विक्री इथं सुरू झाली होती। वाहन चालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसांनी दंड वसुलीची कडक मोहीम हाती घेतली आहे। मागील महिन्यात 1,29 लाखांच्या दंडाची विक्रमी वसुली करण्यात आली आहे। नाशिकच्या नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयात भूमी अभिलेख अधीक्षकाला 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। विलास दाणी असं लाच घेणाऱ्या अधीक्षकाचं नाव आहे। त्यांनी जमीन एने करण्यासाठी लाच मागितलेली। मनमाड इथल्या तक्रारदारानं धुळे लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती। अमरावतीत IPL क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान सट्टा लावून लाखो रुपयांचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून 3,64,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। केम्स कॉर्नर परिसरात कार आणि बाईकची जोरदार धडक झाली आहे। अपघातात दुचाकीस्वार आदित्य देसाईचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र कार चालकाला अटक न झाल्यामुळे आदित्य देसाईचे कुटुंबीय आक्रमक झालेत, त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यातच धरणं आंदोलन सुरू केलं। सांगली पोलिसांनी शहर पोलीस ठाणे हद्दीतील 2 टोळ्यांमधील 18 गुंडांना तडीपार केलेला आहे। गुन्हेगार ओंकार जाधव याच्या टोळीविरुद्ध 2013 ते 2022 या काळात गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे शहर ग्रामीण आणि विश्रामबाग मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेले आहेत। या टोळीविरोधात तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलीस यांनी पोलीस अधीक्षक यांना सादर केला। नवी मुंबईतील सानपाडा विभागाकडे सिडको दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवकांतर्फे करण्यात येतोय। सानपाडा इथं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सिडको टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी केला आहे। केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात शिवसेनेने भुसावळमध्ये आंदोलन केलेलं आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। प्रांत कार्यालयावर बैलगाडीवर गॅस सिलेंडर आणि तेलाचा कॅन ठेवून पदाधिकाऱ्यांनी जनहितार्थ हा मोर्चा काढला होता। शिक्षक सतत गैरहजर राहत असल्यानं जालना तालुक्यातल्या देवमूर्तीमधील पालकांनी शाळेला कुलूप ठोकलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या या शाळेत 164 विद्यार्थी आणि 8 शिक्षक आहेत। मात्र शिक्षकांच्या अंतर्गत वादातून अनेक शिक्षक सतत गैरहजर राहत असतात, त्यामुळे पालकांनी शाळेला कुलूप ठोकलंय। अहमदनगर शहरातील बाजारपेठेत व्यापारी महासंघानं उपोषण सुरू केलंय। अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाला भाजपसह इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे। जळगावमध्ये C2सह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। शासकीय विभागांचं करण्यात येणारं खासगीकरण रद्द करावं अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। परभणीत वीट भट्टी कामगारांच्या मागणीसाठी MIMनं जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला। माती नसल्यानं
जिल्ह्यातील बहुतांश वीट भट्ट्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं बंद केलेल्या माती उत्खननाला परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात नाशिकमध्ये कामगारांनी महाआक्रोश मोर्चा काढलाय। कामगार विरोधी कायदे रद्द करण्याची कामगार संघटनांची मागणी आहे। संपाच्या दुसऱ्या दिवशी आज नाशिकमध्ये हजारो कामगार रस्त्यावर उतरलेत। शहरातील गोल्फ क्लब मैदानावरून हुतात्मा स्मारकापर्यंतचा कामगारांचा हा महाआक्रोश मोर्चा आहे। जालन्यात महागाई भांडवलदार धार्जिण्या धोरणाविरोधात आशा सेविकांनी निदर्शनं केली आहेत। जाफराबाद तहसील कार्यालयावर केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देऊन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। आणि अजून एक मोठी बातमी येते ती म्हणजे नवी मुंबई विमानतळ उभारण्यासाठी आता अदानी समूह सज्ज झालाय। अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला स्टेट बँकेनं 12,770 कोटींचं कर्ज देऊ केलंय। या अर्थसहाय्याच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या। 2024 पर्यंत हे विमानतळ पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। जुलै 2021 मध्ये अदानी समूहानं हा प्रकल्प विकत घेतला होता आणि त्यानंतर 9 महिन्यांनी कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका बेस्ट उपक्रमाला बसतोय। यामुळे महिन्याकाठी अतिरिक्त 2.5 कोटींचा भार बेस्ट प्रशासनाला सोसावा लागणार आहे, तर वर्षाकाठी यामुळे 30 कोटी रुपयांचा खर्च अधिकचा होणार आहे। गेल्या 7 दिवसात इंधनाच्या दरात 6 वेळा दरवाढ झाली आहे आणि यावर उपाय म्हणून अधिकाधिक इलेक्ट्रिक बस आणण्यावर बेस्टचा भविष्यात भर असेल। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल वेळेत लागावे यासाठी शिक्षण संघटना समवेत बैठक होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 2 दिवसात याबाबतची बैठक बोलावलेली आहे। बोर्डाचे निकाल वेळेत लावण्याच्या सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात येणार आहेत। येत्या शैक्षणिक वर्षामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही आवश्यक आहेत। सर्व शाळांनी सीसीटीव्ही बसवून शिक्षण विभागाला त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबादच्या शिक्षण विभागाने दिलेले आहेत। शिक्षक सतत गैरहजर राहत असल्यानं जालना तालुक्यातल्या देवमूर्तीमधील पालकांनी शाळेला कुलूप ठोकलंय। जिल्हा परिषदेच्या या शाळेत 164 विद्यार्थी तर 8 शिक्षक आहेत। मात्र शिक्षकांच्या अंतर्गत वादातून अनेक शिक्षक सतत गैरहजर असतात। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं शहापुरात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले। यात कॅन्सर तसंच त्वचारोग, कोविड लसीकरण, स्त्रीरोग आणि इतरही विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात आलेत। यात 2323 रुग्णांनी उपचारासाठी सहभाग घेतला होता। साताऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रीम कांबळे यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीची तोडफोड केली आहे। वैद्यकीय अधिकारी कांबळे हे मनोरुग्ण असून त्यांची मनस्थिती ठीक नसल्यानं त्यांनी हे कृत्य केलं असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी सांगतायत। मानोरा तालुक्यातील भुली परिसरातील महिलांनी ग्राम स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। या महिला रोज सकाळी संत सेवालाल महाराज यांच्या भजनातून आपलं गाव स्वच्छ करतायत। त्यामुळे महिलांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। गेल्या 2 वर्षांच्या काळानंतर ठाणे शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून 2 एप्रिलला महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे। तसंच शहरातून 6 शोभायात्राही निघतील।